बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आज बारामती प्रचारासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत सर आहेत. सर, काय सांगाल? खरं तर आज प्रचाराला तुम्ही सुप्यामध्ये आल्यात, काय भावना? नाही, वास्तविक आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या सर्व निवडणुकीमध्ये दादा हे प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. पहिल्यांदा ते फॉर्म भरून जायचे, ते शेवटच्या सभेला यायचे. अशा वेळा बारामतीच्या सर्व बहादर कार्यकर्त्यांनी लाख, सव्वा लाख, 1.5 लाखपेक्षा जास्त, 2 वेळा तर देशामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला होता. अशा बहादर कार्यकर्त्यांना आता आमच्यासारख्याने येऊन काय त्यांना मार्गदर्शन करायचं हा एक माझ्यासमोर आमच्याकडे प्रश्न होता. पण तो दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि आमच्यासारखे जे प्रेम करणारे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना एक हुरहुर लागलेली होती की दादांच्या पश्चात या निवडणुकीत आपण जावं, कार्यकर्त्यांना भेटावं आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी. या निवडणुकीमध्ये तशी ईर्ष्या नाही, कोण उमेदवार नाही, परंतु लोकांनी गाफील राहू नये, त्याने सगळी मतदान कसं होईल हे पाहावं अशी फक्त विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो होतो. सर, एकंदरीत प्रमुख पक्षाचे कोणतेही उमेदवार रिंगणामध्ये नाहीत. बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. किती लीड असेल, काय वाटतं आपल्याला? नाही, मला वाटते दादांना श्रद्धांजली आता वाहण्याची शपथ या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. मला वाटते प्रचंड मताने या निवडणुकीमध्ये विश्वविक्रम होईल असा माझा विश्वास आहे. देशात रेकॉर्ड होईल अशा भावना कार्यकर्त्यांकडून. देशातून विक्रम करायचं त्यांनी आता सुरू केलेलं आणि शपथ घेतलेली आहे. काल जे विधेयक होतं ते संसदेत नामंजूर झाले, कसं बघताय? नाही, ते ठीक आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब बसून महिलांना आरक्षण आणण्यासाठी दुसरं एखादं चांगलं विधेयक आणता येईल का ते पाहतील. सर, एक मंत्री आदित्य तटकरे यांनी त्या दिवशी प्रचार सभेत सांगितलं की दादांना मुख्यमंत्री झाले नाही, मात्र वहिनी मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा. नाही, बघा, राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना की दादा मुख्यमंत्री झाल्याची खंत आहे आणि वहिनीने व्हावं ही आपापल्या कार्यकर्त्यांची इच्छा असते. परंतु आज फक्त वहिनीला प्रचंड मतांनी निवडून देणं एवढंच काम आपलं आहे. नक्कीच मंत्री हसन मुश्रीफ आज सोपा येथे प्रचार दौऱ्यासाठी आलेले आहेत आणि नक्कीच देशात रेकॉर्ड होईल असं मतदान बारामती विधानसभा निवडणुकीत होईल असं जी आशा आहे ती हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा समिती दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.